पुरस्कार दिलाय त्यांनी बघितलं का मंद्रुपमध्ये काय आहे काय नाही, त्यांनी पुरस्कार कसं दिला वसुंधरा नाही ऐका ना, म्हणजे देणारही पैसे खाल्ले का, पैसे खाऊन दिलाय का? ही झाडी लावण्यासाठी तुम्ही फोटोशूट करून इथं लावलाय, झाडी तर दाखवा फोटो कुठे आहे का? झाडाला पाणी आहे, माणसाला पाणी नाही, झाडे कधी नाही. आणखीन एक गोष्ट ऐकली मी, आता जे वसुंधराला पैसे आले तर काही लोक म्हणाले की 1.5 कोटीचे झाडं लावले, 1.5 कोटी लावले का 1.5 रुपयाचे लावले मला माहित नाही, पण मला एकच विचारायचं आहे, जेव्हा तुम्हाला निधी येते तुम्ही त्याचा वापर का करत नाही, का वापस पाठवताय, त्याची जबाबदारी कोण नाही, का करत नाही? मग आडवं तुम्हाला कोणी ते सांगा ना, त्या ग्रामस्थांचं नाव सांगा, त्याच्या घरावरती धाड टाकतो. जे मोर्चा मी तुमच्यावर आणलं ना, मी त्याच्या घरावर घेऊन जातो मोर्चा. मग काय करत नाही? मॅडम मला सांगा, इथं खेड्यामध्ये इतकी मोठी जागा आहे, अहो नुसतं लावून उपयोग नाही ना मॅडम. आपण एखादं जनावर जर घरी आणलो तुम्ही त्याला पाणी काय तर अन्न खाऊ घालता का नाही? मग नुसतं झाडं लावलं, फोटोशूट काढले तर चित्रकला झालं. दुसरी गोष्ट, नाना नानी पार्क आहे आपल्या गावामध्ये, आहे का? नाना नानी पार्क आहे, याच्याबद्दल कोणी बोलतंय? हा तुम्हाला सांगतो, सकाळेश्वर गल्लीपासून तुम्ही त्या बाजारपेठेकडे जावा, लाज वाटते, लाज मंदिरमध्ये राहतो म्हणून लाज वाटते, लाज दुर्गंधी तिथं पसरली. आणि तुम्हाला सगळ्यांना मला एक सांगायचं आहे कारभाऱ्यांना, तुमच्या घरासमोर कोण संडास करत असेल, बाथरूम करत असेल तर तुम्ही इथं ग्रामपंचायत समोर येऊन बाथरूम करा. जोपर्यंत त्यांना कळत नाही इथं संडास का करतात, त्यांना घेऊन जावं, हे आमच्या घरासमोर करतात म्हणून आम्ही इथं ग्रामपंचायत समोर करतो. आणि ह्यात काहीच चुकीच नाहीये, हे योग्य आहे. जो माणूस आपलं काम करत नाही त्याला काम का होत नाही हे विचारणं आपलं काम आहे. दुसरी गोष्ट, गावामध्ये तुम्ही रस्ते बनवता त्याच्यानंतर फोडता, गाव बनवल्यानंतर आज ड्रेनेज लाईन होणं गरजेचं आहे. मोजक्याच गल्लीमध्ये मोजक्याच वार्डामध्ये तुम्ही ड्रेनेज लाईन करता, बाकीचे काय त्यांनी काय म्हणजे ग्रामस्थ नाहीत का गावचे? मला सांगा ना, फक्त तुम्ही 6 नंबर वार्डाचा खर्च करता, 1 नंबरलाच खर्च करता, 2 नंबरलाच खर्च करता. मॅडम 3 नंबर वार्डामध्ये 3 वेळा रस्ता झाला म्हणून तुम्ही पैसे उचलले सगळे मेंबर लोकांनी, किती मला दाखवा कधी कधी झालाय. 3 वेळा पैसे उचलले, निधी 3 वेळा उचललाय 3 नंबर वार्डामधून. एकदाही रस्ता झाला, एकदा झाला तेही चांगला झाला, त्याची वाट लावून टाकली. माझा स्वतःचं घरचं कठाला तोडलाय, माझं बाथरूमचं पाणी माझ्या नळाच्या खड्ड्यामध्ये येत होतं. ते पुजारी म्हणून आले होते इथं रिटर्न त्या जोडमेटी जागी, त्यांना सांगितलं जर माझं घरचं काम नाही झालं ना माझ्या नळाचं, मी पोलीस स्टेशन म्हणजे पोलीस चौकीमध्ये ग्रामपंचायतीतून तक्रार करणार, केस करणार. तो बिचारा माझ्यासोबत आला, त्यांनी माझं 1 तासामध्ये काम करून दिलं. म्हणजे मी तक्रार करतोय, तुम्ही माझं काम करताय. आतापर्यंत मॅडम हेच झालेलं आहे. काही लोक असे आहेत ना, तुमच्याकडे जे तक्रार घेऊन येतात ना, त्यांना तुम्ही 5-10 हजार रुपये देता आणि त्यांना शांत करता. आणि असे घेणारे लोक खूप आहेत गावातले, त्यांच्या नाव असेल माझ्याकडे, मग तो कोणी असू दे. मॅडम हे काम करू नका. मॅडम तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ग्रामसेवक साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही एखाद्याला गप करण्यासाठी पैसे देऊन त्याला शांत करू नका. काम करून शांत करा. तुझं काम आहे ना, चाल मी करून देतो. काम करा ना मॅडम, करा काम करू ना सर. का त्याला 5-10 हजार रुपये देतो तुम्ही एकदा 5,000 दिलात ना, दर महिन्याला त्याला 5,000 तुम्हाला द्यावं लागतं त्याला ठेवा, जोपर्यंत ते काम होत नाही तोपर्यंत. सवय लागलेली आहे का तुमच्या ग्रामपंचायतीवर? ह्याच्यावरती 40 लोक जगतात, 40 लोक, त्यांची लिस्ट सहित माझं नाव आहे. कोण इथून पैसे घेत आहेत त्यांची नावासहित लिस्ट आहे माझ्याकडे, त्यांचं नाव सहित ना. त्यांना वाटेल की बलराज माने इथून आमचे सगळे चिंध्या काढतोय, आमचं राशन काढतोय. राशन काढायला बसलोयच होता मी, आणि मी तर राशन काढायचं सोडणार नाही. आणि उपोषण माझं ठाम आहे. जोपर्यंत तुम्ही बुलडोजर लावत नाही त्या अतिक्रमणावरती, तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये. पाण्याचा प्रश्न, ज्या दिवशी नदीला पाणी नसेल त्या दिवशी आम्ही मान्य करू की पाणी आम्हाला नको आहे. सीताबाई तलावमधनं पाणी मंद्रुप मधली ग्रामस्थ पित होते, माहिती आहे का ही गोष्ट? सीताबाईचं पाणी लोक पित होते आधी, त्या पाण्याचं कनेक्शन टाकेला करा ना तुम्ही. असंही ह्या नळाचं पाणी
कोणी पित नाहीये, सगळे फिल्टर पाणी पितात. तुम्ही सीताबाई तलावाचं ते पाण्याचं कनेक्शन टाकीला करा, त्या पाण्यातून गावाला पाणी द्या. फक्त अंघोळ आणि बाथरूमला पाणी उघडत नावाचं हे 70% आहे. असा कोणी माणूस हात वरून सांगा की आम्ही नळात पाणी देतो. का सोडत नाही? प्रश्न सोपे पण तुम्हाला सोडवच नाहीये. आणि आजपर्यंत प्रत्येक राजकारणी माणसांनी गावाला फाजून खाल्लाय. प्रश्नच निर्माण तुम्ही सोडवतच नाहीये. त्या सरांनी जे प्रश्न मांडला होता, राऊत सरांनी, त्या प्रश्नाकडे ढुंकून बघितले कुणी? जिल्हा परिषदेच्या ते अतिक्रमण झालंय. बघा, उंटाचं पिल्लू जेव्हा घरामध्ये बांधलं जातं ना, ते जेव्हा मोठं होतं ना, ते घरातून बाहेर निघत त्याला घर पाडावं लागतं. आता अशी परिस्थिती झाली नाही ते अतिक्रमणाची. तुम्ही त्यांना मुभा दिलाय, तुम्ही त्यांना लाईट कनेक्शन दिलाय. आता आणखी नवीन लोक तिथं अतिक्रमण करतायत. त्यांचा एकच उद्देश आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला ग्रामपंचायत मधील सर्व बॉडींना आता तुम्ही ज्यांना गाळे दिले ना, ज्यांना तुम्ही गाळे दिलाय, गाड्याचा मालक गाडा चालवत नाही, तो भाड्याला देऊन गाड्या चालवतो. हे सगळं समजलं. यादी काढून मला यादी काढून दाखवू नका. ऍक्शन घ्या ना मॅडम, तुम्ही दाखवा का सांगा. तुम्ही गेल्या वेळेस एक प्रश्न मांडला होता, त्या प्रश्नाला आम्ही म्हणजे एंड केलेलं आहे. आता ह्या पुढचा प्रश्न आम्हाला विचारा. बोला हो, तुमचे 10 वेळा लोक पाया पडतील. आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये तुम्हाला प्रचार करायला सुद्धा गरज नाही. तुम्हाला घरी लोक म्हणतील तुम्ही बोला, तुम्ही काम करता, तुम्हाला निवडून देतो. आम्हाला तुमचं नाव बदनाम करून आम्हाला काय लाखो रुपये मिळणार नाहीत, किंवा ग्रामपंचायतची बदनामी झाली तर आम्हाला काय आम्ही स्वर्ग भोगलो किंवा स्वर्ग सुख भोगलो असं तर नाही. ज्यावेळेस ह्या गावची म्हणजे जी बाजारपेठ आहे, 40 खेड्यामध्ये 1 नंबरचा बाजारपेठ आहे. पण त्या बाजारपेठेमध्ये जनावरचा बाजार भरता तुम्ही, त्या जनावरांना पाणी मिळते का? माणसाला पाणी मिळते, ते जनावरांना कधी मिळते? आणि दुसरी गोष्ट, अतिक्रमणाचा प्रश्न असो, चलो ಕೆಲಸ ಇದ್ದ ನಾವು ಖುಷಿ ಹಿಂತು ಈಗ ನಿಮ್ ಕೆಲಸ ಇತ್ತು ನಮ್ಮ ಖುಷಿ ಹಿಂದ ಅವ್ರು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಕೆಲಸ. ನಾ ಹೇಳ್ತೇನೆ ಈಗ ಇರ್ತನ ಆಗ್ಯಾರ, ಇರ್ತನ ಆಗ್ಯಾರ ನನ್ನ ಮನೆ ಪ್ರಶ್ನೆ ಮನೆ ಪ್ರಶ್ನೆ ಅದು. ಇದು ಊರ್ ತರದ ಮುಖ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಎಲ್ಲರಿಗೂ ನೀವೇ ಮಾಡಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ, ನೀವೇ ಮಾಡಿ फक्त एक 5-6 अर्ज ठेवले वाचतो. तुमचे काय प्रश्न असतील ते मांडा. एक 10 मिनिट कधी नाही बोलू दे ना. तुम्ही कधी कुठला विषय गंभीर घेतला? विषय काय झालाय, हे विषय महत्वाचा आहे ना, अशातला भाग नाही. सगळा विषय महत्वाचा हो साहेब आहे. बोलू द्या, ते झालं की विषय विषय ग्रामसभा आहे. बोला प्रकाश 2 मिनिट थांबतो. जनतेलाच नको कळू द्या. गावाला तर कळू दे ना. कोणाला कळताय कळताय, कोणाला न कळताय कळताय. त्यांनी बोलायला लागले ना, बोलू द्या. झोपले तर होऊ नये ना.
बोलून सोडतो. बोलो 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 तुम्ही बोलू नका, बोला बोला. गुड म्हणजे ना, खूप नाही, नाही. बघा, आता माझा पहिलाही प्रश्न मी बाहेर आलो तरी मी साहेबांना विचारलं, तुम्ही वार्ड वाईज काम करता. 1 नंबर मध्ये मी काम पाहिलं बरं का. म्हणजे माझं काय शिवपुत्र जोडमध्ये माझा काय पाहुणा नाहीये किंवा माझं काय रिलेशन नाहीये, काय नाहीये. कोणी ग्रामपंचायत सदस्य 1 नंबर वार्डमध्ये मी रस्ता पाहिला आणि आमच्या गल्लीतला रस्ता पाहिला. जितका रस्ता ज्या पद्धतीने झालाय ना त्याच्या 4 पटीनं भारी रस्ता तिकडे झालाय. का हो? म्हणजे आमच्या 3 नंबर वार्डाने काय केलंय का? त्याच वार्डाने चांगलं काम करताय. तुम्ही इथं पाठीमागं इथून तलावापासून तिकडे रस्ता केलाय, त्या रस्त्याचा वापर होतो का? कशाला घातले तिथे पैसे? तेच एखाद्या गल्लीमध्ये टाका ना रस्ता. हा? दुसरी गोष्ट, अजून एक महत्वाची गोष्ट आहे, कोणाच्या काळात झालं माहित नाही, ती जी जागा होती वीरभद्रेच्या बाजूला, वीरभद्रेची काही यात्रा होती, ती जागा कुणाच्या नावावर हो? कुणी नोंद केली? कुणाची जागा आहे ती? ते तलावाच्या बाजूची जिथं वीरभद्रचं ते आगी होते, ते पूर्ण जो जागा आहे ती मंदूरचीच आहे ना, गावठाणची जागा आहे ना ती. हा. मी तर कधी जमिनीपासून पाहिलं नाही तिथं. गावठाणची जागा त्यांना सगळ्या समाजाला मसाला दिलेलं जवळपास 20 वर्ष जास्त आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय विरोध केलं नाही हो? आणि आता आणखीन सांगतात की कोणी पत्र्यात शेड मारतोय, नावावर करून घेतोय, पत्र्यात शेड मारतोय, नावावर करून घेतोय. उठाव करा ना तुम्ही का उठाव करत नाही? आज मी वाईट होतो सगळ्यांना, मला काय घेणं नाही, मी काही राहत नाही. काय ग्रामपंचायतची जागा आहे, किती गावठण केले काय तिथं ते रघुपाल जागा आहे. बाकीच्यांना काढला. नुसतं तोंडा बघून मतदानासाठी काय बी करता, कुठं बी पत्र शेड मारा, कुठं बी काय बी करा. दुसरी आणि गोष्ट, मतदान आम्हाला घाला. संतोष भीमराव पाटील या हायस्कूल समोर, मारायला लागले, काय बी करायला लागले. संतोष भीमराव पाटील हायस्कूल समोर तिथं मला वाटतं त्या मुतारेपर्यंत सगळे शटर हे झाले. रघुपाल मंदिराचं जागा आहे ते. चिकन तोडण्याचं दुकान आहे तिथे. हा? कोणी परमिशन दिलं होतं? का दिलं तुम्ही त्याला? का लावून दिलं? हा? अहो, तहसीलदार धंदे कोण काय करताय एवढं मला माहिती नाही. धंदे कुठेही करा. एका खाजी मालमत्ता आहे, येतं का? दुकान टाकले तर काढून टाका की ते अतिक्रमण आहे का नाही? अहो मॅडम, जिल्हा परिषदेच्या शाळेच्या धमकीला तहसीलदारच्या बाजूला जी जागा आहे ती सरकारी जागा आहे. तुम्ही पाहिजे नाही का? त्याच्यावर कारवाई कधी करणार सांगा ना. कारवाई पाहिजे. नाही आज नाही मॅडम, जोपर्यंत तिथे बुलडोझर लागत तोपर्यंत मी तुटणार नाही. भले ते किती दिवस जाऊ. नाही त्याच्यावर एक जिल्हा परिषद शाळेपाशी जे अतिक्रमण आहे सगळं, मग गावाचे लोक आम्ही पण उद्या घर बांधतो, मला कमी आहे जागा. हे ग्रामपंचायत समोर जागा नाही, घर बांधतो मी. जिल्हा परिषद शाळेजवळच्या शेड काढायला कोण अडवलं सांगा तुम्हाला दोघांना? कोण अडवलं? तुम्हाला भीती कशाची आहे? अध्यक्ष मोठं मानत होतं. हो बलराम साहेब, एसी मध्ये जागा आहे, तुम्हाला राहायचं असेल तर तिथं 50 मारत होते. तुम्हाला काढत नाहीत त्याने. आज 20 दिवस, हो इकडे का 10 दिवस झाला आमच्या गल्लीमध्ये ते काय ते लमाचं नाव ते क्या 10 दिवस झाले त्यांनी खड्डा खाली ठेवलाय. जायचं कसं जागा भरपूर आहे बाजारमध्ये. तुम्हाला सध्या आठवतंय का की जनावरांना पिण्यासाठी एक टाकी होती तिथं? का तोडलात ती टाकी? कनेक्शन का काढलं पाण्याचं? अडचण कशाला? पैसे. बरं ठीक आहे, एकाच माणसाला तुम्ही हे कसं देता हो? ते निलाव एकाच माणसाला कसं काय मिळते? नाही, दुसरी गोष्ट, जो बाजारचा निलाव होतो, निलाव आणि सर एका जागेला 30-40 रुपये घेतात जागेला. हा असं आहे का सर की मी जर समजा ज्वारी विकणार असो किंवा कपडे विकणार असो, मी कमीत कमी एक समजा 10 बाय 20 ची जागा धरेल, म्हणजे माझा व्यवसाय करण्यासाठी 10 बाय 10 धरेल. साधारण त्याच्यासाठी किती मला पट्टी द्यावं लागेल तुम्हाला माहिती असेल.
हागणदारी मुक्त म्हणून केंद्र सरकारचं तुम्ही हे घेतलं हागणदारी मुक्त झाली का बोर्ड लावला न पावती देता घेतात कोण तर विहीर बांधणार आहे कोण तर काय कलर लावणार आहे त्याच्यावर बक्षीस घ्यायचं वृक्षारोपण केलं आणि ग्रामपंचायत नर्सरीचं फोटो काढून अजून एक प्रश्न असा आहे मी जवळजवळ मला वाटतंय मी कधी कधी इथं महिना राहतो एकही मेंबर माझ्या वार्डात आले मला बघितलं किंवा ग्रामसेवकाची माझ्या आले सरपंच पण आले नाही तर किंवा काय प्रॉब्लेम आहे का तुमच्या गल्लीमध्ये गटारचा प्रॉब्लेम आहे का पाण्याचा प्रॉब्लेम आहे का किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास आहे का मला तुम्ही सांगा आज जो काही प्रश्न मोठा सगळ्यात आहे तो पाण्याचा जर त्याचा समजा घरात काम करणारा जो माणूस असतो करता त्यांनी जर कामाला गेलं ती बाई जाऊन पाणी आणणार का जाऊन लिटरचं पाणी 20 रुपये होतं मग ते कामाला जाणार की पाणी भरायचं म्हणजे काय मुद्दामच सोडवत नाही का तुम्हाला सोडवत नाही हो मॅडम ज्या दिवशी तुम्हाला इथं नदीला पाणी नाही ना तुम्ही त्या दिवशी घेऊन का पाणी आम्हाला आम्ही मागणार पण नाही पण आता पाणी किती जर मॅडम तो माणूस कसं काय तिथं पाईप फोडू शकतो त्याला कुणी अधिकार दिला त्याला माहित नाही का तिथं पाण्याचं कनेक्शन आहे नांगरीजवळ पाणी हाडून जाते काय हिरीत पडतंय बघितलं लक्ष दिलं बघ सगळं बारीक लक्ष असं आमचं कनेक्शन करता मेन पाईपलाईनला पाईप लावून खाली शौचालयाचा प्रश्न तुम्ही का सोडवतो? कारण काय आहे? बाजारामधून महसूल मिळतो तुम्हाला. हो दादा, महत्वाचा प्रश्न तुम्हाला बाजारामधून महसूल का माहिती आहे? तुम्हाला बाजारामधून महसूल मिळतो तुम्ही ते का करत नाही शौचालय? का बनवलं? पाणीच नाही म्हणायचं तिकडे बागा काय हो, तुम्ही का नाही? वो बोलना नहीं पूछी की तो सर अजून एक हे फिल्टर मशीन आले तर निधीमध्ये फक्त एक पण नाही तुम्हाला प्रूफ दाखवतो फिल्टर चालित